आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याची चर्चा होती. मात्र आता आजारातून पूर्णपणे सावरल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सक्रिय राजकीय आणि सामाजिक कामकाजाला सुरुवात केली आहे. साताऱ्यात आयोजित रयत शिक्षण संस्थेच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात उपस्थित राहत त्यांनी आपल्या कामाची नव्याने सुरुवात केल्याचे संकेत दिले. दरम्यान रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी फक्त एकच अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे शरद पवार यांची 2026 ते 2029 या 3 वर्षांच्या कालावधीसाठी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आणि सेवकांनी त्यांचे जोरदार स्वागत करत पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. निवडीनंतर बोलताना शरद पवार यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. आपण कुठे कमी पडलो, आणखी काय नवीन करता येईल याचा सातत्याने विचार करायला हवा. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांनी घालून दिलेला आदर्श पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. रयत शिक्षण संस्थेच्या यशामागे संस्थेतील सेवकांचे योगदान मोठे असल्याचे सांगत त्यांनी सर्व शिक्षक, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. संस्थेसाठी अखंड मेहनत घेणारे लोक असल्यामुळेच आज रयत शिक्षण संस्थेची उंची वाढली आहे, असेही पवार यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. जग झपाट्याने बदलत आहे, नव्या संकल्पना जग स्वीकारत आहे, तर आपणही त्या स्वीकारल्या पाहिजेत. AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील मोठे साधन आहे. रयत शिक्षण संस्थेने AI स्वीकारून जगाबरोबर चालायला हवे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी यंदा मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. संस्थेला विविध हितचिंतकांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्याचे सांगत त्यांनी सर्व दात्यांचे आभार मानले. तसेच परदेशातील नामांकित शिक्षण संस्थांशी सहकार्य करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि कौशल्यात भर घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. खेडेगावातील विद्यार्थी देखील आज AI सारख्या आधुनिक विषयांवर चर्चा करत आहेत, ही रयत शिक्षण संस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याचे पवार यांनी सांगितले. कर्मवीर अण्णांनी अतिशय कष्टाने आणि दूरदृष्टी ठेवून गोरगरीब मुलामुलींसाठी शिक्षणाची दारी खुली केली. आज त्याच ग्रामीण भागातील विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाबाबत बोलताना दिसत आहेत, ही मोठी चमेची बाजू आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उद्योगपती रामशेठ ठाकूर यांचाही विशेष उल्लेख केला. रामशेठ ठाकूर हे दरवर्षी संस्थेला मदत करत असतात. यावर्षी देखील त्यांनी 3 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी संस्थेला दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नव्या पिढीसमोर चांगल्या कामाचा आदर्श निर्माण करण्यासाठी रयत सेवक आणि संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगत शरद पवार यांनी आगामी काळात संस्थेला अधिक आधुनिक आणि जागतिक स्तरावर सक्षम बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.